श्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मस्त असाल. तर आणखी एका नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि दर महिन्याला जशी मी क्लिनिंग करत असते तसंच आज मी क्लिनिंग करायला घेतलेली आहे किचनची, आणि ते पण फक्त ट्रॉल्यांचीच खालच्या. तर म्हटलं आधी एक एक थोडं थोडं पार्ट केला म्हणजे जास्त एकदम लोड पडणार नाही. तर कालच रात्री फौजींनी कांदे आणि बटाटे आणली होती, तर ते मी आहे ना आधी कॅरीबॅगमध्ये घालून म्हणजे काढून ठेवली त्या ट्रेमध्ये. आणि हर्षूचं बघा मध्ये मध्ये लुडूपुडू त्याचं चाललेलंच असतं, सारखं काही ना काहीतरी मध्ये येऊन करतच असतो. तर पटकन ते ठेवून घेतलं मी. आणि त्याच्यानंतर मग इकडचं जो ट्रॉल्या आहेत तर त्या मला साफ करायच्या होत्या. तर त्यातलं आधी सगळी भांडी वगैरे जे आहेत तर ती काढून घेतली मी. तर ह्या ज्या ट्रॉल्या आहेत ना त्या साफ करताना मला एक गोष्ट म्हणजे चांगलीच लक्षात आली की म्हणजे त्या ट्रॉल्या आहेत ना अशा काढायच्याच घ्यायला पाहिजेत, पूर्ण सरकवायच्या. आता हे तर आम्ही रेंटेड घर राहतो तर त्याच्यामुळे अशा ट्रॉल्या त्यांना दिलेल्या आहेत. त्या काढता पण येत नाही आहेत नीट, आणि नीट साफ पण करता येत नाही आहेत. जशा पद्धतीने निघतात तशा पद्धतीने मी आहे ना काढून घेतलेलं आहे. आधी सगळी भांडी त्याच्यातली काढून घेतली, आणि अशा त्या ट्रॉल्या असतात ना पूर्ण उचलून बाहेर असं निघणाऱ्या, तर त्या परवडतात कारण खालतं सगळं स्वच्छ करून तरी काढता येते. पण ह्या ज्या आहेत तर त्या खालून पण निघत नव्हत्या, फक्त थोडं थोडंच ओपन होत होत्या. तर त्यातली सगळी भांडी आधी मी ना काढून घेतली, आणि त्याच्यानंतर मग ना घासणीने ना सगळ्या ट्रॉल्या ज्या आहेत तर त्या घासून घेतलेल्या आहेत मी. आणि माझं जोपर्यंत घासायचं चालू आहे तोपर्यंत इसून हर्षू सारखं तिथली भांडी काहीतरी घेऊन जात होते, खेळत होते, त्यांचं चाललंच होतं. तर आता सगळे ना घासून घेतले मी साबणाने. आणि त्याच्यानंतर मग असं जे असं कपडा आहे ना तर त्या कपड्याने ना पुसून घेते मी. तर हे जे असले कपडे असतात ना तर खूप स्वस्तात मस्त मिळून जातात आणि क्लीन पण त्याने होतं. तर तसाच कपडा मी एक घेतलेला आहे. छोटे छोटे नॅपकिन भेटतात बघा, तर ते आपण आहे ना क्लिनिंगसाठी यूज करू शकतो, आणि त्याने एकदम निघून पण जाते सगळी घाण. तर हे पण आहे ना सगळं पुसून घेतलं मी लगेचच त्याने, कारण पाणी टाकून तर धुवू शकत नाही कारण पूर्ण ते निघतच नाही आहे ट्रॉली. तर जसं म्हणजे साफ करता येईल मला त्या पद्धतीने एकदम छान असं साफ करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. तर वरची ट्रॉली क्लीन करून झाली, त्याच्यानंतर मग मधली, आणि त्याच्यानंतर मग खालची पण अशाच पद्धतीने सगळ्या ट्रॉल्या ज्या आहेत तर त्या क्लीन करून घेतलेल्या आहेत मी. आता कसं मौसम पण चेंज झालेलं आहे, थोडी आता गरमी चालू झालेली आहे, तर म्हणलं एकदा साफ करून घ्यावं. त्याच्यानंतर मग तिलाच जाणार होतं आम्ही, त्याच्यानंतर आता सुट्टीवरून आल्यावरूनच करणं होणार आहे. आता एवढ्यात तर मग करणं होणार नाही, कारण आता उन्हाळी वाळवणाचे वगैरे पदार्थ जे आहेत तर त्याला चालू करायचं आहे मला. तर तेच म्हणलं की आधी पहिल्यांदा सगळी साफसफाई करून घ्यावी किचनची, आणि त्याच्यानंतर त्यासाठीच मी एवढे बटाटे पण मागवले होते. तर भरपूर आपले तेलकट डाग वगैरे जे असतात तर ते याच्यावरती पण सगळ्या ट्रॉलीवरती पण येऊन बसलेले असतात. तर चांगलं घासणीने मी घासून घेतलं ते आधी, आणि नंतर तो नॅपकिन आहे तर त्याने ना सगळं क्लीन करून घेतलं. तर काल होता महिला दिन, मी आज व्हिडिओ टाकते तर 8 मार्चला. तर महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. रूप एकच आहे तुझं, भूमिका मात्र अनेक आहेत. सोनेरी पावलांनी येणार लक्ष्मीचं तू रूप आहे. आईबाबांसाठी फुलांमधील कोमलसी तू कळी आहे. भावाच्या राखीतील रेशमाची सुंदर तू दोरी आहे. अर्धांगिनीच्या रूपात हळवीशी तू प्रीत आहे. सहन करून अतोनात कष्ट जगण्याची तू एक रीत आहे. आईच्या रूपात ममतेची तू एक मूर्ती आहे. अशा सर्व महिलांना, माता भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर एक स्त्री ठरवलं तर आहे ना सगळं काही करू शकते. घर पण सांभाळू शकते, त्याचबरोबर जॉब पण करू शकते, आणि मुलं पण सांभाळू शकते, आणि आपल्या परिवाराला पण सांभाळू शकते. तर अशा स्त्री शक्तीचा आज जागर करण्याचा दिवस आहे. तर चला, असो तर माझी आता क्लिनिंग करून झालेली आहे, आणि खालची जी ट्रॉली होती तर ती ट्रॉली साफ करताना एकदम माझ्या नाकीनऊ आल्यासारखं झालं होतं, कारण ती साफच होत नव्हती. जसं जिथून हात जाते तिथून मी हात घालून क्लीन करण्याचा प्रयत्न केला आणि तशी साफ करून घेतलेली आहे. म्हणूनच माझ्या म्हणजे डोक्यात एक आलं की ट्रॉल्या जर आपल्याला म्हणजे घराला स्वतःच्या करायच्या असतील तर आपण आहे ना त्या पूर्ण ओपन होतात त्या ट्रॉल्या केल्या पाहिजेत, म्हणजे पूर्ण क्लिनिंग करता येते. तर सगळं स्वच्छ पुसून वगैरे घेतलं, आणि कोरडं झालं फॅनखाली थोड्या वेळ. जे सगळ्या ट्रॉल्या अशा ओपन करून ठेवल्या होत्या त्या कोरडं झाल्यानंतर आहे ना पेपर असा त्याच्या खाली आहे ना घालून घेतला मी, जेणेकरून म्हणजे कसं की पाण्याचे डाग वगैरे पडणार नाहीत. त्यानंतर मग जी भांडी होती तर ती सगळी आहे ना तिथं पुसून लावली याच्यामध्ये.
ट्रॉल्यामध्ये. तर सगळ्या ट्रॉल्या ज्या आहेत तर त्या क्लीन करून झालेल्या आहेत आता, आणि सगळं क्लीन केल्यानंतर आहे ना खूप छान वाटतं, स्वच्छ असं फ्रेश फ्रेश. त्याच्यानंतर त्याच्या शेजारचा जो कप्पा होता तर तो पण कप्पा आहे ना सगळं मी काढलं त्याच्यातलं. आता इथे कसं जास्त भरण्या किंवा डबे नाही आहेत, एकच डबा आहे मोठा फक्त. तर बाकीचं सगळं सामान असं बॉक्समध्ये वगैरे ठेवलेलं आहे मी. तर तेच आहे ना घही गडबडीमध्ये रोजच्या स्वयंपाकाच्या गडबडीत आहे ना तसंच ठेवलं जातं, म्हणून आज सगळं काढलं, पुसून वगैरे घेतलं, सगळं तिथलं पण स्वच्छ करून घेतलं, आणि जे काही सामान आहे किंवा नाही ते सगळं चेक केलं. कारण आता आम्ही थोड्या दिवसात सुट्टीला जाणार आहोत, तर फक्त आहे तेवढंच सामान आता जे लागेल तेवढंच आणायचं आणि म्हणजे स्वयंपाक वगैरे करायचं असं चाललेलं आहे. कारण जास्त आणून पण ठेवून काही उपयोग नाही, कारण ते सगळे ना खराबच होतं. तर अशा पद्धतीने ना छान अशी आज मी क्लिनिंग करून घेतलेली आहे किचनच्या ट्रॉल्यांची. तर खूप चिकट वगैरे झालेले होते, त्याचबरोबर बाकीच्या सगळ्या ट्रॉल्या पण पुसून वगैरे घेतल्या. तर कसा वाटला आजचा क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा मला. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर आता झालेली आहे माझी सगळी क्लिनिंग. हा पण कप्पा क्लीन करून झाला आणि सगळं सामान ठेवून देते त्याच्यामध्ये. तर खूप छान आतापर्यंत तुम्ही मला सपोर्ट केलेला आहे, आणि इथून पुढे पण आहे ना असंच खूप छान असं सपोर्ट करत राहा. आणि काय तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ वगैरे पाहिजे तर नक्की कमेंट करून सांगा मला. आता वाळवणीच्या पदार्थाचे तर व्हिडिओ तुम्हाला याच्यानंतरच्या आता घेऊनच येत आहे मी, तर तेही नक्की बघायला विसरू नका. माझ्या पद्धतीने म्हणजे पहिल्यांदाच मी केलेलं आहे, मला येते का किंवा जमलं का नाही किंवा फसले माझे पदार्थ वाळवणीचे, तर ते नक्की पाहायला विसरू नका. तर इथून पुढचे व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा. तर आता इथलं सगळं जे आहे तर ते आवरून घेते मी आधी. आणि हर्षूचीमध्ये लुडबुड बघा, ते काय करत होतं, सगळं सामान इकडं तिकडं ठेवत होता आणि पळत होता इकडं तिकडं, आणि म्हणत होता मम्मी मला हे दे ते दे खायला. तर त्याला म्हटलं सगळं कच्चंच आहे, इथं काय केलेलं नाही आहे. तर मग गेला, मग तो त्याला एकदा सांगितल्यानंतर आणि सगळं सामान वगैरे ठेवून दिलं मी, आणि सगळं आवरून घेतल्यानंतर मी ना नंतर पुसून झाडून वगैरे घेतलं. चला तर मग या ब्लॉगचा इथे सेंड करते. भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये.